नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. निवडणुकांमधील महायुतीबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी केलं मोठं विधान. ठाणे शहरात आणखीन काही दिवस 50% पाणी कपात आणि हवेची गुणवत्ता नियंत्रणाच्या बाहेर जाऊ देणार नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाची ग्वाही. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा तसंच काही नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीत लढवणाऱ्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार की नाही याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मध्यंतरी ठाणे जिल्ह्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं, तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू होतं. यावरूनच त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचं चित्र होतं. असं असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा तसंच काही नगरपालिकांच्या निवडणुकांमधील महायुतीबाबत मोठं विधान केलंय. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात भाजपानं शिंदे गटासोबत महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं महायुतीत लढवल्या होत्या. लोकसभेत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं, मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली. शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती, परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, तर शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले. असं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले होते. विशेषतः शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे नेते असा सामना रंगल्याचं चित्र होतं. ठाणे जिल्ह्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं, तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू होतं. यावरूनच त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचं चित्र होतं. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा तसंच काही नगरपालिकांच्या निवडणुकांमधील महायुतीबाबत मोठं विधान केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकत्रित बैठक झाली आहे. आमचं पहिल्यापासूनच एकच म्हणणं आहे की लोकसभा युतीत लढल्या, विधानसभा युतीत लढल्या, आता ठाणे महापालिका किंवा कुठलीही महापालिका, नगरपालिका निवडणुकाही युतीत लढल्या पाहिजेत आणि तशी युती होईल असं आम्हाला वाटतं, असं म्हस्के म्हणालेत. नवी मुंबई महानगरपालिकेचा चार्ज तुमच्याकडे आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होतील अशी परिस्थिती आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरला असं समजतंय आणि त्यामध्ये तुम्ही एकत्र लढताय महायुती म्हणून, अशी बातमी आहे. माननीय देवेंद्रजी, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब यांच्या बैठका झालेल्या आहेत. मी दिल्लीत आहे आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की लोकसभा आपली युतीमध्ये लढली, विधानसभा युतीमध्ये लढली, तर ठाणे महानगरपालिका असेल, कुठल्याही महानगरपालिका, नगरपालिका युतीमध्ये लढल्या पाहिजे आणि तशा पद्धतीची युती त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं. नगर परिषदेचा घोळ महानगरपालिकेमध्ये मिटवला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, असं म्हणायचं एका वाक्यात? हे बघा, नगरपालिका, महानगरपालिका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. कदाचित कम्युनिकेशन गॅप त्यावेळी आमच्यामध्ये झाली असेल, परंतु आता आम्ही एकत्र लढणार हा निर्णय घेतलेला आहे. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामामुळे गुरुवारी 11 तारखेला दुसऱ्या ठिकाणी पुन्हा नादुरुस्त झाली आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करण्यात आलंय. मात्र जलवाहिनी जुनी आणि ब्रिस्ट्रेस कॉन्क्रीट पद्धतीची असल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी अजून 4 दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. या कारणामुळे ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरामध्ये 50% पाणी कपात लागू करण्यात येते. शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी दिनांक 15, 12, 25 पर्यंत प्रत्येक भागात दिवसातून 12 तास झोनिंग पद्धतीनं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात आणि अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलंय. हिवाळ्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालवला जातो, त्याला अनेक कारणं आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज राज्यात सर्वत्र विकास कामं होत आहेत, त्याचाच काही प्रमाणात परिणाम हा हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावरही होतोय. ही वास्तवता आहे, पण ती नियंत्रणात आहे.
नियंत्रणाच्या बाहेर ते जाऊ देणार नाही अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाण्यात बोलताना दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे पूर्व कोपरी येथील सामूहिक सांडपाणी जलशुद्धीकरण यंत्रणेला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी पालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र आज ठाणे शहर वाढतंय, त्याचा विस्तार होतोय, त्यानुसार या जलशुद्धीकरण प्रकल्पात वाढ होण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच ठाणे शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उत्तम राखण्यासाठी ठाणे महापालिका सक्षमपणे काम करते. त्यांच्याकडे उत्तम अशी यंत्रणा कार्यरत आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या मार्फत हवेच्या प्रदूषणास जे कारणीभूत ठरतात त्यांच्यावर कारवाई देखील केली जात असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच ठाणे शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते. याबाबत पत्रकारांनी सिद्धेश कदम यांच्याकडे विचारणा केली असता जर कुठेही नियमबाह्य वृक्षतोड होत असेल तर ती चुकीची आहे, त्यावर कारवाई करण्यात यावी. विशेष म्हणजे हिवाळ्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला जातो. त्याची विविध कारणं आहेत. त्यात प्रमुख कारण म्हणजे राज्यात जी विकास कामं सुरू आहेत ती. पण हा गुणवत्ता निर्देशांक अधिक खालवणार, नियंत्रणाबाहेर जाणार नाही याची दक्षता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत घेतली जाईल अशी ग्वाही कदम यांनी दिली. IQ लेवल आहे त्याच्यामध्ये पण वाढ झालेली आहे. सर्वप्रथम मागच्या महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसोबत एक बैठक झालेली. त्या बैठकीच्या अनुषंगाने आज ठाण्यामध्ये त्यांचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, STP प्लांट 120 MLDचं, तिथे एक धावती भेट दिलेली आहे. प्रामुख्याने आज फक्त ठाण्यामध्येच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा माझ्या व्हिजिट झाल्या. प्रमुख विषय होता जो AQI संदर्भात, पण त्याच अनुषंगाने आता पुढची व्हिजिट सुद्धा आहे. पण आज इथे STP प्लांट पाहिल्यानंतर एक चांगला इथे STP प्लांट रन होत आहे ते आपण पाहिलं. आपण सगळ्यांनी पाहिलं की आपण लाईव्ह मासे त्या पाण्यात ट्रीट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहिलेत. त्याचबरोबर पाणी टर्शरी ट्रीट करून म्हणजे फायनल ट्रीटमेंट करून ते शुद्ध पाणी तयार इथे होत आहे. म्हणून खरोखरच ठाणे महानगरपालिकेचं मी अभिनंदन करेन. पण नक्कीच ह्याच्यामध्ये अजून वाढीव करण्याची गरज आहे. ठाणे शहर वाढतंय, जसं मुंबई शहर वाढतंय तसं ठाणेही पूर्ण शहर जिल्हाही वाढतोय. म्हणून अजून ह्याच्यामध्ये आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो इन टर्म्स ऑफ कपॅसिटी. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना रेकमेंड केलेलं आहे. AQI संदर्भात मी सगळ्या माध्यमांना एकच विनंती करेन की आपण कुठलीही बातमी करताना, कुठलीही न्यूज करताना आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा मग MPCB असो, एकदा आमच्याशी शहानिशा करा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कुठून डेटा आणता आम्हाला माहीत नाही, पण जो अधिकृत डेटा आहे, जो CPCB सेंट्रल पोल्युशन बोर्डच्या माध्यमातून जो डेटा पूर्ण देशामध्ये जो डेटा होतो तोच डेटा व्हॅलिड आहे. आणि जर त्या डेटामध्ये जर कुठेही आढळलं की AQI लेवल म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स पूर्ण राज्याचा, ठाण्याचा किंवा मुंबईचा कुठेही वाढलेलं दिसलं तर ठाणे महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिका असो हे सक्षम आहेत त्यांच्या स्तरावर कारवाई करण्यासाठी. आणि नक्कीच ठाणे महानगरपालिका म्हणून त्यांचे आयुक्त राव सर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, सगळे अधिकारी वर्ग हे ती एअर क्वालिटी इंडेक्स आपला एवढा खराब नाही झाला पाहिजे आणि तो कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे, त्या अनुषंगाने ते काम करतात. सर, यंत्रणा कुठेतरी कमी आहे ठाण्यामध्ये असं समोर आलेलं आहे. यंत्रणा कुठेही कमी नाही आहे. यंत्रणेचा दबदबा आहे. यंत्रणेने काही कन्स्ट्रक्शन साईट्सवर असो तिकडे कारवाई सुद्धा केलेली आहेत. मग ते खाजगी असो किंवा मग शासनाचे असो, केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, अशा कारवाई सुद्धा केल्या आहेत. MPCBच्या माध्यमातून सुद्धा कारवाई झालेल्या आहेत. त्याचा सुद्धा डेटा आम्ही तुमच्याशी शेअर करू. पण कारवाई करणं हा एकमात्र उद्देश नाही, पण आपल्या जनतेला त्रास नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी ह्या कारवाई करणं फार गरजेचं आहे. यंत्रणा पुरेशी आहे, यंत्रणा सक्षम आहे आणि यंत्रणा जर कुठे कमी पडत असेल तर नक्कीच MPCB म्हणून आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत. पण असं आम्हाला कुठे वाटत नाही. जर वाटलंच तर ठाणे महानगरपालिकेला आम्ही मदत करायला तयार आहोत. पण ठाणे महानगरपालिका सक्षम आहे कुठल्याही AQI बाबत. जपानच्या मिनिस्ट्री ऑफ लँड, इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रान्सपोर्ट आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात माहिती तंत्रज्ञान आणि स्मार्ट सिटी नवोन्मेष या क्षेत्रातील सहकार्यासाठी अधिकृत करार करण्यात आले. या करारामुळे ठाण्यातील डिजिटल गव्हर्नन्स, नागरिक सेवा अधिक प्रभावी करणं आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर विकासाला नवी गती मिळणार आहे. जपानमध्ये पार पडलेल्या समारंभात जपानच्या मिनिस्ट्री ऑफ लँड,
इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रान्सपोर्ट आणि ठाणे महानगरपालिका यांच्यातील सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या समारंभाला इन्फॉर्मेशन प्रोजेक्टचे डेप्युटी मिनिस्टर कावामुरा केनिच, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. हा कार्यक्रम ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. टीएमसीच्या डिजिटल परिवर्तन उपक्रमांना त्यांनी दिलेल्या धोरणात्मक दिशेमुळे हा करार अधिक बळकट झाला असून त्यांच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्याबाबत ठाणे महापालिकेची कटिबद्धता प्रकर्षानं दिसून आल्याचं अधिकाऱ्यांनी नमूद केलं. या सहकार्य कराराअंतर्गत इन्फॉर्मेशन प्रोजेक्ट्स आणि ठाणे महापालिका संयुक्तपणे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, आयसीटी प्रणाली विकास, क्षमता वृद्धी, ज्ञान आदानप्रदान तसंच ठाणे शहराच्या गरजांनुसार अत्याधुनिक डिजिटल उपायांची प्रायोगिक अंमलबजावणी हे उपक्रम राबवणार आहे. या भागीदारीमुळे नवोन्मेषी तंत्रज्ञानाचा जलद प्रसार होऊन ठाण्यात कार्यक्षम, लवचिक आणि नागरिक केंद्रित शहरी प्रशासन प्रणाली विकसित होण्यास मदत होणार असल्याचं पालिका आयुक्त राव यांनी नमूद केलं. ठाण्याच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला गती देण्यासाठी राबवलेले धोरणात्मक दिशा आणि दृष्टिकोन या करारामध्ये ठळकपणे उमटले असून आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आत्मसात करण्याबाबत ठाणे महापालिका कटिबद्ध असेल असं पालिका आयुक्तांनी नमूद केलं. या स्वाक्षरी करारामुळे भारत-जपान सहकार्यातील नवं पर्व सुरू झालं असून आगामी काळात प्रभावी डिजिटल प्रकल्प आणि सामायिक तांत्रिक प्रगतीचा मार्ग अधिक दृढ होणार आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील सरकारी रुग्णालयात रुग्णांना भेडसावत असलेल्या गंभीर गैरव्यवहारावर तीव्र टीका केली आहे. झाडांच्या विषयांसंदर्भात भेट देताना त्यांच्या लक्षात आलं की उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांना डॉक्टरांकडून अशा औषधांची चिठ्ठी दिली जाते जी रुग्णालयात उपलब्धच नाहीत. मात्र तीच औषधं रुग्णालयाबाहेरील मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असतात. जाधव म्हणाले की डॉक्टरांकडे पर्यायी औषधं उपलब्ध असताना रुग्णांना 1,500 ते 2,000 रुपयांची महागडी औषधं बाहेरून विकत घ्यायला का लावली जातात? डॉक्टर आणि मेडिकल कंपन्यांमध्ये काही संगनमत आहे का? हा मोठा प्रश्न आहे. नाशिकवरून आलेल्या काही रुग्णांना भेटल्यानंतर हा प्रकार अधिक स्पष्ट झाला. सरकारी रुग्णालयात मोफत मिळायला हवी असलेली औषधं उपलब्ध असूनही बाहेरच्या मेडिकलवरून महागड्या औषधांची खरेदी करण्यास भाग पडणं हा सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप जाधव यांनी केलाय. या प्रकरणात संबंधित डॉक्टरांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. संध्याकाळपर्यंत कारवाई झाली नाही तर आम्ही मोठा गदारोळ करू असा इशाराही त्यांनी दिलाय. रुग्णांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा देखील गैरफायदा घेतला जात असल्यानं हा प्रकार मोठ्या स्कॅमकडे निर्देशित करत असल्याचं अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं. मी आता इथे आल्याच्या नंतर मी झाडांच्या विषयात मनोरुग्णालयाला भेट दिली होती. तर इथे काही पेशंट्स मला भेटले, नाशिकवरनं आले होते. विषय असा आहे की डॉक्टरांनी अशी औषधं लिहून देतात जी त्यांच्याकडे अवेलेबलच नाही आहेत आणि ती जी औषधं आहेत ती बरोबर हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत. याचा अर्थ काय होतो? आता त्याच गोष्ट ह्या हॉस्पिटलचे जे हेड आहेत त्यांना मी बोलवलं होतं, तर त्यांनी सांगितलं ना पर्यायी औषधं आमच्याकडे आहेत. मग पर्यायी औषधं जर तुमच्याकडे उपलब्ध आहेत तर लोकांना 1,500 ते 2,000 रुपयाची औषधं बाहेर विकत घ्यायला का लावताय? ह्याच्या मागे काय रॅकेट आहे की डॉक्टर्स आतमध्ये बसलेले सरकारी डॉक्टर्स आणि ह्या ज्या काही मेडिकल कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये काही संगनमत आहे का? कारण ती औषधं बरोबर इथे मिळत नाही पण बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या मेडिकलमध्ये मिळतात. सो मला असं वाटतं की गरीब जनतेची फसवणूक आहे. सरकारकडे उपलब्ध असलेली औषधं ही लिहून न देता मेडिकलमधनं कशी काय विकत घेता येतील या प्रकारची एक स्कॅम ह्या सरकारी हॉस्पिटलमध्ये चाललाय की काय असा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे. मी तात्काळ जो कोणी डॉक्टर आहे त्याला सस्पेंड करण्याची विनंती केलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत तसं झालं नाही तर याचा मात्र गदारोळ आम्ही नक्की घालू, एवढं नक्की. योग्य स्टॉक आला नाही तर पुढचं पाऊल देखील मला स्टॉक आहे, औषधं आहेत, पर्यायी औषधं पण आहेत, पण ही लोक अशी औषधं लिहून देतात जी सरकारी हॉस्पिटलमध्ये अवेलेबलच नाही आहेत. ती बरोबर बाहेर गेल्यावर मेडिकलमध्ये अवेलेबल होतात. सो याचा अर्थ हा भ्रष्टाचारच आहे ना. रुग्णांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे. रुग्णांच्या जीवनांची खेळतातच, त्याच्याबरोबर त्यांच्या आर्थिक परिस्थितीशी पण खेळतात. जी औषधं फुकट मिळाली पाहिजे त्या औषधांसाठी ही लोक जवळजवळ 2,500-3,000 हजार रुपये दर महिन्याला खर्च करतात. सो याचा अर्थ आहे हा आता इथे आम्हाला 3-4 पेशंट मिळाले, अशा अनेक पेशंट रोज येत असतील. म्हणजे हा खूप मोठा स्कॅम्प आहे आणि हा मी तुम्हाला खात्रीने सांगतो की सर्व सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर हा अशा प्रकारचा स्कॅम कंपनी आणि डॉक्टर्स मिळून करत असतील. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या नियमित तपासणीत वर्षभरात तब्बल 1 कोटी रुपये किमतीची 15 वाहनं हस्तगत करण्यात यश आले. या कारवाईत आलिशान ऑडी कार आणि हार्ले डेव्हिडसन या महागड्या दुचाकीही
समावेश आहे. हस्तगत केलेल्या वाहनांसोबत ताब्यात घेतलेल्या चोरांना संबंधित पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले, अशी माहिती वाहतूक शाखेनं दिली. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरं येतात. या क्षेत्रातील 35 पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 18 वाहतूक कक्ष कार्यरत आहेत. वाहतुकीचं नियमन, वाहन तपासणी आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना जाब बसावा याकरता वेळोवेळी वाहनांची तपासणी केली जाते. 1 जानेवारी ते 9 डिसेंबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी केलेल्या वाहनांच्या तपासणीत तब्बल 15 चोरांच्या वाहनांचा छडा लावण्यात आला असून शाखेला यश आलंय. या वाहनांमध्ये एक आलिशान ऑडी कार, महागडी हार्ले डेव्हिडसन दुचाकी, 10 दुचाकी आणि 4 ऑटो रिक्षांचा समावेश आहे. वाहतुकीचं नियमन करत असताना वाहतूक पोलीस कर्मचारी वाहनांसंबंधी कागदपत्रांची मागणी करतात. अनेकदा पोलिसांची ही सर्वंकष तपासणी वाहन चालकांना डोकेदुखी ठरून जाचक वाटत असते. मात्र प्रत्येक वाहन चालकानं हेल्मेट आणि योग्य परवान्यासह आपण चालवत असलेल्या वाहनांशी संबंधित कागदपत्र सोबत बाळगणं गरजेचं आहे, जेणेकरून तपासणी दरम्यान गैरसोयीचं ते ठरणार नाही.